नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज बकासूरची सेमीला हार झाली आणि त्या बकासूरच्या सेमीमध्ये विजय गाडी झाली, ती म्हणजे संघर्ष योद्धा बुलेटची. तर भावांनो, बकासूरच्या मालकांनी ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे त्या गाडीवर. याचं एकमेव कारण म्हणजे भावांनो, ती गाडी गटाला हारली होती. गटाला त्या गाडीचा पराभव झाला होता आणि ती गाडी पुन्हा एकदा पळाली होती आणि बकासूरच्या सेमीमध्ये लागली आणि सेमी पास झाली. भावांनो, एक बकासूरवर अन्याय झाला असंच बोलावं लागेल, कारण जी गाडी होती बकासूर दोन नंबर सेमीमध्ये पळताना बघायला मिळाला आणि त्यामध्ये लढत झाली बकासूर विरुद्ध संघर्ष होता बुलेट. त्याच्या विरुद्ध होता तो म्हणजे हिंद केसरी लक्ष. अशी लढत बघायला मिळाली आणि भावांनो, जो त्या सेमीमध्ये फायनलला पात्र झाला तो म्हणजेच बुलेट. भावांनो, संघर्ष योद्धा बुलेट गट क्रमांक 54 मध्ये पळाला होता आणि त्याचा पराभव झाला होता आणि गाडी पुन्हा एकदा पळाली ती आणि सेमीला देखील पळाली भावांनो आणि सेमी पास झाली. तर भावांनो, याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा, कारण आपल्या या बकासूरवर अन्याय झाला असंच बोलावं लागेल. आज ती गाडी पुन्हा एकदा पळाली गटाला आणि गटपास होऊन सेमी पास झाली आणि आज फायनलला पळताना दिसत आहे. बकासूरच्या मालकांनी ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं की नव्हतं, कमेंट करून नक्कीच सांगा भावांनो. आणि हे सर्व काय झालंय याच्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा भावांनो. आज खूप वाईट वाटत आहे. आज बकासूरची गाडी 2 नंबरला उतारली होती. जर त्या गाडीवर ऑब्जेक्शन घेतला असतं तर बकासूरला निकाल दिला असता आपल्या. तर नक्कीच भावांनो, आज बकासूर फायनलला आपल्याला पळताना बघायला मिळाला असता. पण भावांनो, काय करावं आता, काय झालंय समजलंच नाही, कारण मी पण बाहेर गेलो होतो भावांनो आणि जस्ट मला आता जशी अपडेट मिळाली तशी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. भरपूर सारे गट शोधले. तो संघर्ष होता बुलेट कोणत्या गटात पाळला ते गट शोधला, त्यानंतर मला आत्ताच समजलं. त्यामुळे तुम्हाला मी माहिती घेऊन आलेलो भावांनो. याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावांनो.